तर आज मुक्तानंद कॉलेजवरती एवढे पोलीस बिलीस काय नेमकी सिक्युरिटी कायची नेमकी एवढं तर सांगतो तुम्हाला पुढं काय. सकाळी सकाळी सूर्यनारायणचे दर्शन घेऊन मी चाललो होतो. आपला पप्पू भाऊ नारू आपल्याला टाटा करत होते. त्यानंतर रोहित भाऊ आज लय पॅक होऊन आलता. त्याला म्हणलं चाल. इकडं कुंदन भाऊ पण आला. म्हणलं चला म्हणलं आता आपण टापकन. त्यानंतर आपण सरळ आपल्या कॉलेजवरती आलो. आता या दोन भाऊंचं काय चालू काय माहिती आणि हा एक लगेच मागे लागला. त्यानंतर आपण सगळे आलो. आपल्या देशगज भाऊ पण लय बरे हातवर करत होता. त्याच्यानंतर आपण सगळे आलो बाहेर कारण आपल्या रॅली काढायची होती. सर लोक आपण सगळे निघलो टपाटपा. त्यांना पण पळवलं थोडं जरा आपण आणि आपण सगळे आलो. सरने आम्हाला व्हिडिओ काढते पण सर म्हणे आम्हाला घे. सर म्हणलं पळाच म्हणलं सर टपक्यानं आता लय टाइमपास करते तुम्ही पण. सरांनी लय भारी पळवलं बरं का आपण पण इडं पण. आणि त्यानंतर आपण डायरेक्ट आपण विंचूर चौफुलीवरती आलो. त्यानंतर फत्तेपूर नाका आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपण मुक्तानंद कॉलेजवरती आलो. इकडे आल्यानंतर पहिले एकदम सिक्युरिटी एकदम कडक होती. कुठून एनजीकेमचे एनसीसी वाले पोरं येत होते. त्यानंतर आपण पण थोडं ज्वारातच पळवलं यांना पण. बुलेटवाले बोला म्हणलं तू थांबून घे थोडं. त्यानंतर आपण सगळे आले तर सगळे गल्ल्या बळवून सगळं होऊन डायरेक्ट आपण विंचूर चौफुलीहून डायरेक्ट आपण आलोय. आता डायरेक्ट इकडं शिवसृष्टीवरती आलोय. तरी शपथविधी घ्यायची होती. आपले सगळे पोरं रांगेत उभे केला खाली बसवलं. त्यानंतर शपथविधी सुरू झाली आपली पण. शपथविधी झाल्यानंतर सगळं आपण सगळे आलो डायरेक्ट कॉलेजवरती. कॉलेज डायरेक्ट सोडून दिलं सरांनी. सर म्हणे घरी जा म्हणजे लय थकले तुम्ही. रस्त्यात मित्र भेटला त्याला भेटून आपण डायरेक्ट आता घरच्या दिशेने निघलो.